दिल्ली जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद देशभर उमटताना पाहायला मिळत आहे। विरोधी पक्ष काँग्रेस आक्रमक झाला। डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। डोंबिवलीतील इंदिरा चौक परिसरात जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या आंदोलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभागी झाल्या होत्या। तुम्ही बघितलं असेल, हा आजचा आंदोलन आमचा आजचा नाहीये। मागे जेव्हा पेपर फुटी झाली तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे। तुम्ही बघितलं असेल, मेलोडी एल्गारमधनंच आम्ही आमचं मत व्यक्त केलं होतं, आमचा निषेध व्यक्त केला होता। म्हणजे ही कहाणी आजची नाहीये। या असंवेदनशील सरकारचं खरंच एक दुर्दैवी बाब आहे की त्यांनी आज विद्यार्थ्यांना, मुलींना, बायकांना, पालकांना ज्या प्रकारे मारहाण केलेलं आहे ते खरंच निंदनीय आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलोय। विषय कुठल्या पक्षाचा नाहीये, विषय राजकारणाचा नाहीये। आज देखील आम्ही राजकारणाला इथे सामोरे आलेलो नाहीये। तुम्ही बघितलं असेल, राहुलजी गांधी यांनी जोपर्यंत सोनम वांगचुकजी होते त्यांनी जवळजवळ 21 दिवस तिकडे त्यांनी उपोषण केलं। तोपर्यंत पण देखील कुठल्याही सरकारच्या वतीने तिकडनं एक डायलॉग डिलिव्हर नाही झाला। त्यांच्याशी बोलायसाठी पण त्यांना वाटलं नाही। त्यांना वाटलं नव्हतं की भारतातला जेनझी हा किती त्यांचं रूप धारण करून त्यांच्या हक्कासाठी किती भांडू शकेल, हे त्यांना गाफील राहिले। पण आज देखील सांगतो मी, जे घडलेलं आहे त्याचं सर्वत्र जबाबदार सरकार आहे। नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत। अमित शहा नंतर धर्मेंद्र प्रधान आहेत। यांना कसली लाज वाटते? अहो, पेपर फुटी झाली। आज 22 लाख विद्यार्थ्यांचं जर काय इथे भविष्य धोक्यात आलं, त्याच्यानंतर 21 मुलांनी आत्महत्या केल्या। आज तुम्ही बघत असाल इथे मुली का जमलेल्या आहेत, मुली जमण्याच्या मागचं कारण देखील ही सरकारच जबाबदार आहे। ज्या पद्धतीने यांच्या बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारले, त्यांचे कपडे फाडलेले आहेत आणि सिव्हिल ड्रेसमध्ये देखील त्यांच्या मागे जाऊन कुठले तरी गुंड लोकांना, बीजेपीने RSSच्या गुंड लोकांनी मारलेलं आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि अजूनही 500 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत। आमची इथे प्रामुख्याने मागणी राहील की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। दुसरी मागणी, जी विद्यार्थ्यांवरती पोलीस कारवाई झाली आहे ती देखील त्यांनी मागे घेतली पाहिजे। आणि तिसरी मागणी, येणाऱ्या या नीट परीक्षा आणि किंवा परीक्षा पॅटर्नमध्ये महापालिका माफी असावी। सरकारकडनं केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने एक नियोजन करण्यासाठी विरोधकांचं पण मत याच्यामध्ये घ्यावं, ही आम्ही इकडे मागणी करत आहोत। आपण जर बघितलं तर अधिवेशन असेल, धर्मेंद्र प्रसाद होऊ द्या का तो मेलोडी किंग असू द्या, इथे आपले जेनझी इकडे आंदोलनाला बसतात आणि ते तिकडे परेश आपल्या फिरतीवर आहेत। त्यानंतर बघितलं असेल, अतुल, मी तर त्यांना एकेरी नावाने उल्लेख करून आमदार अतुल यांनी या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलेलं आहे। हे खरंच आतंकवादी आहेत का? त्यांना लाजा नाहीत। आणि या माध्यमातून मी सगळ्या पालकांना इथे विनंती करीन की तुमच्या मुलांवरती, तुमच्यावरती ज्यांनी या बीजेपीच्या चेल्यांनी तुमच्यावरती जे टिप्पण्या केलेल्या आहेत, तुमच्या मुलींवरती झालेल्या अत्याचारवरती सोशल मीडियावरती टिप्पणी केलेल्या आहेत, त्यांना याद राखा, त्यांचे चेहरे लक्षात ठेवा। येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवण्यामध्ये तुमचा राग व्यक्त करा, हीच मी यामार्फत तुम्हाला सर्वांना विनंती करतो।